जय जय रघुवीर समर्थ श्रीमत दासबोध। दशक दुसरा मूर्ख लक्षण नाम। समास पाचवा रजोगुण लक्षण नाम। श्रीराम समर्थ। जय सद्गुरु। या समासामध्ये समर्थ म्हणतात, मुळी देह त्रिगुणाचा, सत्वरज तमाचा, त्यामध्ये सत्वाचा उत्तम गुण। जय सद्गुरु। समर्थ म्हणतात, आपला हा देह मुळामध्ये 3 त्रिगुणांचा आहे। 3 त्रिगुण म्हणजेच तो 3 गुणांपासून बनलेला आहे आणि ते 3 गुण आहेत सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुण। आणि या 3 गुणांपैकी जो उत्तम गुण आहे तो म्हणजे तिसरा गुण आहे आणि तो म्हणजेच सत्वगुण हा सगळ्या गुणांमध्ये उत्तम आहे। सत्वगुणे भगवद भक्ती, रजोगुणे पुनरावृत्ती, तमोगुणे अधोगती पावती प्राणी। समर्थ म्हणतात, सत्वगुणामुळे आपल्याला भगवत भक्तीची प्राप्ती होते आणि रजोगुणामुळे आपल्याला आपली पुनरावृत्ती होते, तर तमोगुणामुळे आपल्याला अधोगती प्राप्त होते। श्लोक। ऊर्ध्व गच्छन्ति सत्वस्था, मध्ये तिष्ठन्ति राजसा, जगन्य गुण वृत्तिस्था अधो गच्छन्ति तामसा। समर्थ म्हणतात, सत्वगुण प्रधान माणसे श्रेष्ठ अशा वरच्या गतीला जातात, रजोगुण प्रधान माणसे हे मध्येच राहतात आणि तमोगुण प्रधान माणसे ही हीन वृत्तीची असून ती माणसे अधोगतीला जातात। त्यातही शुद्ध आणि सबळ, तेही बोली जेती सकळ, शुद्ध त्यांची जे निर्मळ, सबळ बाधक जाणावे। समर्थ म्हणतात, त्या 3 गुणांमध्ये शुद्ध आणि सबल असे 2 प्रकारचे भेद आहेत। शुद्ध म्हणजेच निर्मळ असते आणि सबल म्हणजे हे अशुद्ध असून ते बाधक असते। ते सर्व आता वर्णन करून सांगतो। शुद्ध सबळांचे लक्षण, सावध परिसा विचक्षण, शुद्ध तो परमार्थी जाण, सबळ तो संसारिक। समर्थ म्हणतात, शुद्ध आणि सबल यांची वर्णने आत्ता सांगतो, ती वर्णने श्रोत्यांनी सावधपणे ऐकावी। समर्थ म्हणतात, शुद्ध गुण हा परमार्थिक असतो तर सबल गुण हा प्रापंचिक असतो। तया संसारिकांची स्थिती, देही त्रिगुण वर्तती, एक येता 2 जाती निघोनिया। समर्थ म्हणतात, त्या प्रापंचिक माणसाची स्थिती कशी असते ते आत्ता ऐका। त्याच्या देहामध्ये 3 गुणांचे कार्य चालते। जेव्हा एका गुणाचा जोर होतो तेव्हा दुसरे 2 गुण हे क्षीण होऊन जातात। रजतम आणि सत्व येनेंची चाले जीवित्व, रजोगुणांचे कर्तृत्व दाखवू आता। समर्थ म्हणतात, रजोगुण, तमोगुण आणि सत्वगुण या 3 गुणांच्या योगानेच आपला जीवन निर्वाह होतो आणि त्यामधील रजोगुणाचे कर्तृत्व काय आहे ते आता या समासामध्ये समर्थांनी दाखवले आहे। रजोगुण येता शरीरी, वर्तवणूक कैसी करी, सावध होऊनी चतुरी परिसावे। समर्थ म्हणतात, आपल्या शरीरामध्ये जेव्हा रजोगुण प्रबळ होतो तेव्हा आपली वर्तणूक कशी होते ते चतुर लोकांनी सावध होऊन ऐकावे। माझे घर माझा संसार, देव कैचा आणिला थोर, ऐसा करी जो निर्धार तो रजोगुण। समर्थ म्हणतात, जेव्हा रजोगुण प्रबळ झाला की तो माणूस माझे घर माझा संसार असंच माझं माझं करत राहतो आणि येथे देव थोर म्हणून कुठला आणला असे त्याचे वर्णन असते, असे तो निर्धारपूर्वक म्हणू लागतो। माता पिता आणि कांता, पुत्र सुना आणि दुहिता, इतुकियांची वाहे चिंता तो रजोगुण। समर्थ म्हणतात, तो माणूस आई वडील बायको मुले सुना मुली इतक्यांची चिंता वाहतो। बरे खावे बरे जेवावे, बरे ल्यावे बरे नेसावे, दुसऱ्यांचे अभिलाषावे तो रजोगुण। समर्थ म्हणतात, रजोगुणी माणसांची वृत्ती
बरे खावे, बरे जेवावे, बरे ल्यावे, बरे नेसावे, एवढेच नव्हे तर दुसऱ्यांच्या वस्तूंचीही अभिलाषा बाळगावी अशा प्रकारची असते. कैंचा धर्म कैंचे दान, कैंचा जप कैंचे ध्यान, विचारिना पाप पुण्य तो रजोगुण. समर्थ म्हणतात, त्या रजोगुणी माणसाचे वर्तन कसला आला आहे धर्म, कसले दान, कसला जप, कसले ध्यान असे म्हणून जो पाप पुण्याचा विचार करत नाही असे त्या रजोगुणी माणसाचे वर्णन असते. नेने तीर्थ नेने व्रत, नेने अतीत अभ्यागत, अनाचारी मनोगत तो रजोगुण. समर्थ म्हणतात, रजोगुण तीर्थ, व्रत, अतिथी, अभ्यागत यांसारखं तर जाणतच नाही, उलट त्याची मनोवृत्ती ही अनाचाराकडे झुकणारी असते. धनधान्याचे संचित, मन होय द्रव्यासक्त, अत्यंत कृपण जीवित्व तो रजोगुण. समर्थ म्हणतात, ज्याच्या घरी धनधान्याचा भरपूर साठा असून सुद्धा ज्याचे मन हे द्रव्याला आसक्त असते आणि जो माणूस अत्यंत कंजूष असतो तो रजोगुणी आहे. मी तरुण मी सुंदर, मी बलाढ्य मी चतुर, मी सकळांमध्ये थोर म्हणे तो रजोगुण. समर्थ म्हणतात, मी तरुण आहे, मी सुंदर आहे, मी बलाढ्य आहे, मी चतुर आहे, एवढेच नव्हे तर मी सर्वांमध्ये श्रेष्ठ आहे असे जो म्हणतो तो रजोगुणी आहे. माझा देश माझा गाव, माझा वाडा माझा ठाव, ऐसी मनी धरी हाव तो रजोगुण. समर्थ म्हणतात, हा माझा देश आहे, हा माझा गाव आहे, हा माझा वाडा आहे, हे माझे राहण्याचे ठिकाण आहे अशी मनामध्ये अत्यंत हाव जो व्यक्ती बाळगतो तो रजोगुणी आहे. दुसऱ्यांचे सर्व जावे, माझेंची बरे असावे, ऐसे आठवे स्वभावे तो रजोगुण. समर्थ म्हणतात, दुसऱ्याचे सर्व जावे पण माझे मात्र सर्व काही बरे असावे असे स्वाभाविकपणे ज्याच्या मनाला वाटते तो रजोगुणच आहे. कपट आणि मत्सर, उठे देही तिरस्कार, अथवा कामाचा विकार तो रजोगुण. समर्थ म्हणतात, जो माणूस कपटी आणि मत्सरी असून दुसऱ्याचा तिरस्कार करतो आणि ज्याच्या ठिकाणी काम विकार प्रबळ असतो तो रजोगुणी जाणावा. बाळकावरी ममता, प्रीतीने आवडे कांता, लोभ वाटे समजता तो रजोगुण. समर्थ म्हणतात, ज्याची मुलांवर ममता असते, बायकोवर ज्याचे फार प्रेम असते आणि सर्वांविषयी ज्याला लोभ असतो तो रजोगुणी आहे. जीव लगांची खंती, जेने काळे वाटे चित्ती, तेने काळे शीघ्र गती रजोगुण आला. समर्थ म्हणतात, ज्यावेळी निकटच्या आप्तस्विकांविषयी अत्यंत त्या माणसाला काळजी वाटू लागते त्यावेळी त्याचा रजोगुण प्रबळ झाला आहे असे आपण समजावे. संसाराचे बहुत कष्ट, कैसा होईल शेवट, मनात साठवे संकट तो रजोगुण. समर्थ म्हणतात, संसारात इतके कष्ट आहेत आणि त्या संसाराचा शेवट आता कसा होईल कुणास ठाऊक असे ज्याच्या मनाला संकट वाटते तो रजोगुणच आहे. वैभव देखोनी दृष्टी, आवडी उपजली पोटी, आशा गुणे हिंपोटी करी तो रजोगुण. समर्थ म्हणतात, दुसऱ्याची वैभव दृष्टीला पडल्यावर ज्याला आपल्यालाही तसे प्राप्त व्हावे अशी आवड उत्पन्न होते आणि त्या आशेच्या योगाने जो माणूस कष्टी होतो तो रजोगुण जाणावा. जे जे दृष्टी पडिले, ते ते मने मागितले, लभ्य नसता दुःख झाले तो रजोगुण. समर्थ म्हणतात, जे जे दृष्टीला पडते ते ते लगेच मनाला हवेसे वाटते, पण ते मिळण्यासारखे नसेल तर ज्याच्यामुळे दुःख होते तो रजोगुण जाणावा. विनोदार्थी भरे मन, शृंगारिक करी गायन,
राग रंग तान मान तो रजोगुण. समर्थ म्हणतात, ज्याचे मन हास्य विनोदाच्या योगाने प्रसन्न होते, जो शृंगारी गाणी गातो, ज्याला राग रंग तान मान यांमध्ये रस असतो, तो रजोगुण आहे. टवाळी ढवाळी निंदा सांगणे घडे वेवादा, हास्य विनोद करी सर्वदा, तो रजोगुण. समर्थ म्हणतात, थट्टा मस्करी निंदा करणे किंवा वादविवाद करणे असे ज्याला आवडते, जो सर्वदा हास्य विनोद करीत असतो, तो रजोगुणच आहे. आळस उठे प्रबळ करमणुकीचा नाना खेळ, का उपभोगाचे गोंधळ, तो रजोगुण. समर्थ म्हणतात, ज्याच्या ठिकाणी अत्यंत आळस असतो, जो करमणुकीसाठी वेगवेगळ्या प्रकारचे खेळ खेळतो आणि ज्या ठिकाणी व्यसनांचा गोंधळ चालू असतो, तो रजोगुण जाणावा. कळावंत बहुरूपी नटावलोकी साक्षेपी, नाना खेळी दान अर्पी, तो रजोगुण. समर्थ म्हणतात, जो कलावंत असतो, बहुरूप्याप्रमाणे वेगवेगळे सोंग घेतो, नाटकाचा जो शौकीन असतो, वेगवेगळ्या प्रकारच्या खेळांवर जो पैसे घालवतो, तो रजोगुण जाणावा. उन्मद्रव्यापरी अति प्रीती, ग्रामजे आठवे चित्ती, आवडी निचाची संगती, तो रजोगुण. समर्थ म्हणतात, मादक किंवा धुंदी नशा आणणाऱ्या द्रव्याची ज्याला अत्यंत आवड असते आणि विषयासक्ती आणि गुंडपणा याचे जो चिंतन करतो आणि ज्याला नीच लोकांची संगती आवडते, तो रजोगुण जाणावा. तस्कर विद्या जीवी उठे, परन्यून बोलावे वाटे, नित्य नेमास मन विटे, तो रजोगुण. समर्थ म्हणतात, ज्याला चोरीची विद्या शिकावी असे वाटते, लोकांचे दोष लोकांचा कमीपणा बोलून दाखवणे अशा गोष्टी ज्याला आवडतात, तसेच नित्यनेमाला ज्याचे मन विटते, तो रजोगुणच आहे. देव कारणी लाजाळू उदरा लागी कष्टाळू, प्रपंची जो स्नेहाळू, तो रजोगुण. समर्थ म्हणतात, देवाचे कार्य करण्याची ज्याला लाज वाटते, जो पोटासाठी वाटेल तितके कष्ट उपसण्याला तयार असतो आणि जो माणूस प्रपंचाविषयी ज्याच्या मनात अत्यंत प्रेम असते, तो रजोगुण आहे. गोडग्रासी आळकेपण अत्यांदरे पिंड पोषण, रजोगुणे उपोषण केले नवचे. समर्थ म्हणतात, ज्याला गोडधोड पदार्थांची आसक्ती असते, अत्यंत आदराने जो देहाचे पोषण करतो आणि ज्या माणसाला उपास करणे आवडत नाही, तो माणूस रजोगुणी जाणावा. शृंगारिकते आवडे भक्ती वैराग्य नावडे, कळा लाघवी पवाडे, तो रजोगुण. समर्थ म्हणतात, ज्याला शृंगारी गोष्टींची आवड असते, भक्ती वैराग्य यांमध्ये मुळीच आवड नाही आणि जो रसिकतेने कलागुणांचे कौतुक करण्यात जो व्यक्ती प्रवीण असतो, तो रजोगुणी आहे. नेनोनिया परमात्मा सकळ पदार्थी प्रेमा, बळात्कारे घाली जन्मा, तो रजोगुण. समर्थ म्हणतात, परमात्म्याला जो जाणत नाही आणि त्यामुळे जो माणूस सर्व दृश्य पदार्थांवरच त्याचे खरे प्रेम असते आणि त्यामुळे ज्याला पुन्हा पुन्हा जन्म घ्यावा लागतो, तो रजोगुणी आहे. आसो ऐसा रजोगुण लोभे दावी जन्म मरण, प्रपंचितो सबळ जाण दारुण दुःख भोगवी. समर्थ म्हणतात, याप्रमाणे हा रजोगुण आसक्तीमुळे वारंवार आपल्याला जन्म मरण भोगायला लावतो आणि प्रपंचातही त्याच्या प्राबल्यामुळे आपल्याला दारुण दुःख भोगावे लागते. आता रजोगुण हा सुटेना, संसारिक हे तुटेना, प्रपंची गुंतली वासना, यास उपाय कोण. समर्थ म्हणतात, आता हा रजोगुण तर सुटत नाही आणि त्यामुळे या संसार चक्रातून आपली काही सुटका होत नाही आणि आपल्या वासना या प्रपंचातच गुंतून राहतात. तर समर्थ म्हणतात,
यावर आता उपाय तरी काय आहे? उपाय एक भगवत भक्ती, जरी ठाकेना विरक्ती, तरी येथानुशक्ती भजन करावे. समर्थ म्हणतात की यावर भगवत भक्ती हा एकच उपाय आहे. आपल्या ठिकाणी जरी वैराग्य नसले तरी यथाशक्ती आपण त्या परमेश्वराचे भजन करावे. काया वाचा आणि मने, पत्रे पुष्पे फळे जीवने, ईश्वरी अर्पणी मने सार्थक करावे. समर्थ म्हणतात काया वाचा आणि मनाने पत्र, पुष्प, फळ किंवा पाणी जे काही आपल्या सोबत उपलब्ध असेल ते आपल्या मनाने त्या ईश्वराला अर्पण करून आपणच आपल्या जीवनाचे सार्थक करावे. येथानुशक्ती दान पुण्य, परी भगवंती अनन्य, सुख दुःखे परिचिंतन देवांचेची करावे. समर्थ म्हणतात यथाशक्ती दान पुण्य करीत जावावे आणि कुठल्याही परिस्थितीत आपण सुखात असो किंवा दुःखात असो त्या परमेश्वराचे चिंतन करावे आणि त्या परमेश्वरालाच सदैव अनन्य शरण असावे. आदी अंती एक देव, मध्येंची लाविली माव, म्हणून या पूर्ण भाव भगवंती असावा. समर्थ म्हणतात या विश्वाच्या अगोदर आणि या विश्वाच्या अंती एक देवच आहे. मध्ये उगीचच ही माया आपल्याला भुलवत असते. म्हणून पूर्ण भाव एका भगवंताच्या ठिकाणीच असावा. ऐसा सबळ रजोगुण, संक्षेपे केले कथन, आता शुद्ध तो तुझान परमार्थिक. समर्थ म्हणतात शबल रजोगुण हा असा आहे, त्याचे ते थोडक्यात वर्णन केले आहे. आता शुद्ध रजोगुण जो परमार्थिक असतो तोही तू जाणून घे. त्याचे ओळखीचे चिन्ह सत्वगुणी असे जाण, तो रजोगुण परिपूर्ण भजन मूळ. समर्थ म्हणतात सत्वगुणाच्या वर्णनांमध्ये त्याच्या ओळखीची चिन्हे आपल्याला सापडतात. तो शुद्ध रजोगुणच आपल्या भजनाचे मूळ आहे. म्हणून तो रजोगुण पूर्णतः जाणून घ्यावा. ऐसा रजोगुण बोलिला, श्रोती मने अनुमानिला, आता पुढे परीसीला पाहिजे तमोगुण. समर्थ म्हणतात याप्रमाणे या ठिकाणी रजोगुणाचे वर्णन केले आहे. ते श्रोत्यांनी अनुमानाने जाणून घेतले असेलच. आणि आता यापुढे तमोगुणाचे वर्णन केले आहे. ते देखील श्रोत्यांनी श्रवण करावे. थोडक्यात या समासामध्ये समर्थांनी माणसामधील असणाऱ्या रजोगुणाचे वर्णन केले आहे. समर्थ म्हणतात प्रत्येक माणूस हा 3 गुणांनी बनलेला असतो आणि ते 3 गुण म्हणजेच सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुण अशी 3 गुणे असतात. जे आकार घेऊन जन्माला येतात ते त्रिगुणात्मकच असते आणि या 3 गुणांपैकी कोणत्या तरी एका गुणाचं वर्चस्व हे माणसावर अधिक असतं आणि त्यानुसार तो माणूस रजोगुणी, तमोगुणी किंवा सत्वगुणी असतो. आत्मज्ञानी अधिकारी साधू संत मंडळी ही त्रिगुणातीत असल्यामुळे एका समान पातळीवर कार्य करत असतात. सर्वसामान्य माणूस मात्र या त्रिगुणांच्या कमी अधिक प्रमाणानुसार सात्विक, राजस, तामस वृत्तीने वागत असतात. यामधूनच तो परमार्थाची वाटचाल करीत असतो. शांती, समाधान, शुद्ध प्रेम ही सत्वगुणी माणसाची लक्षणे आहेत. वासना, उद्यमशीलता, लढाऊपणा, देहासक्ती ही रजोगुणी माणसाची लक्षणे आहेत आणि आळस, निद्रा, मोह ही तामसगुणी माणसाची लक्षणे आहेत. आणि यातील रजोगुण हा सृष्टीच्या उत्पत्तीचे मूळ कारण आहे. तो रजोगुण मितूपणाचा भेद निर्माता आहे आणि तो रजोगुण षड विकारांसह असल्यास आपल्या परमार्थाच्या साधनामध्ये आडवे येणारे संकटच आहे. आपल्याला आडवे येणारे ते रजोगुण आपल्यासाठी संकटच आहे. समर्थ म्हणतात मुळात आपला देह हा सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुण या त्रिगुणाचा बनला असून त्यामध्ये सत्वगुण हा उत्तम गुण आहे
भगवंताची भक्ती त्या सत्वगुणामुळे होते. आपला पुनर्जन्म हा रजोगुणामुळे होतो. तर नीच योनीत जन्म घ्यावा लागतो तो तमोगुण आहे. यामुळे समर्थ म्हणतात की सत्वगुणी श्रेष्ठ अशा वरच्या गतीला जाण्यास सत्वगुण आपल्याला मदत करतो आणि रजोगुणी मधल्या गतीला आणि तमोगुणी नीच गतीला जाण्यास आपल्याला प्रवृत्त करतो. समर्थांनी या 3 गुणांमध्ये शुद्ध आणि शबल असा फरक सांगितला आहे आणि त्यांची लक्षणे समर्थांनी सांगितली आहेत. समर्थ म्हणतात जे निर्मळ असते ते शुद्ध आहे, तर जे बाधित किंवा मिश्रित असते ते शबल आहे. विचक्षण मंडळींनी सावध राहून ती लक्षणे ऐकावीत. समर्थ म्हणतात शुद्ध गुण हा परमार्थिक असतो, तर शबल गुण हा संसारिक असतो. हे आपण समजून घ्यावे. संसारिक माणसाच्या देहामध्ये हे त्रिगुण काम करत असतात. एका गुणाची वृद्धी होताच दुसरे 2 गुण उणवतात, म्हणजेच त्यांचा प्रभाव थोडा वेळ कमी होतो. सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुण यांच्यामुळे जीवन चालू राहते. आणि आता या समासामध्ये समर्थांनी रजोगुणाचे कर्तृत्व कसे असते, तो रजोगुण आपल्या शरीरात कसा काम करतो हे समर्थांनी सांगितले आहे. समर्थ म्हणतात आपल्या देहामध्ये रजोगुण प्रबळ झाला असता माणूस कसा वर्तन करतो ते चतुर लोकांनी लक्ष देऊन ऐकावे. तो रजोगुणी माणूस माझे घर, माझा संसार हे मीच चालवतो, या त्या थोर देवाचा काय संबंध आहे असा निर्धार जो करतो तो रजोगुणी आहे. आई वडील, पत्नी, मुलगा, सून, मुलगी इतक्या साऱ्यांची काळजी जो वाहतो तो रजोगुणी आहे. चांगले चुंगले गोडधोड खावे, चांगली वस्त्र प्रावरणे नेसावीत, दागिने लावीत, दुसऱ्याने जे घातले असेल तसेच आपल्याकडेही असावे असे त्या रजोगुणी माणसाला वाटते. तसेच कुठला धर्म आणि कसला दान धर्म, कसला जप आणि कसले ध्यान, पाप पुण्य यांसारखे कुठे काय असते असा विचार तो रजोगुणी माणूस करतो. समर्थ म्हणतात तीर्थव्रत नाही, अतिथी अभ्यागत आवडत नाही आणि तिचा विचार मनात येत राहतो तो रजोगुण आहे. धनधान्याचा संचय करत असतो, मन सदैव द्रव्यासक्त असते, अत्यंत कंजूषपणाने जगण्याचा विचार करतो तो रजोगुणी आहे. मी तरुण आहे, मी सुंदर आहे, देहाने बलाढ्य आहे, मी चतुर आहे, माझ्यासारखा मोठा मीच असा विचार जो माणूस करतो तो रजोगुणी आहे. माझा देश, माझा गाव, माझा वाडा असा सतत स्वार्थी विचार करतो तो रजोगुणी आहे. दुसऱ्याचे वाटोळे व्हावे, माझेच तेवढे बरे असावे असा स्वाभाविक विचार जो करतो तो रजोगुणी आहे. समर्थ म्हणतात कपटीपणा आणि मत्सरग्रस्त झाल्यामुळे देहामध्ये तिरस्कार भरून राहतो. अनावर कामवासना असते तो रजोगुणी आहे. स्वतःच्या बाळावर अत्यंत प्रेम, पत्नीविषयी अनावर प्रीती आणि नातलगांविषयी लोभ वाटतो तो रजोगुणी आहे. सदोदित जिवलग नातलगांविषयी मनात काळजी, चिंता वाटत असते. अशा वेळी त्या व्यक्तीच्या अंतःकरणात वेगाने रजोगुणाने ठाण मांडलेले असते. समर्थ म्हणतात संसारासाठी आतोनात कष्ट घेतो, तो कसा शेवटपर्यंत जाईल याची सतत काळजी करतो. मनात संकट आठवत राहतात, तो माणूस रजोगुणी आहे. मागील आयुष्यातील बऱ्या वाईट घटना तो सतत आठवत राहतो, त्याने तो दुःखी होत असतो, तो रजोगुणी आहे. दुसऱ्याचे वैभव पाहून आपल्यालाही तसेच असावे अशी इच्छा होत राहते आणि त्यामुळेच त्याला दुःख वाटत राहते, तो माणूस रजोगुणी आहे. समर्थ म्हणतात जे काही आवडीचे दृष्टीला पडेल ते हवे असे मनाला वाटते आणि ते मिळाले नाही तर मन दुःखी होते, तो रजोगुण आहे. सतत विनोदात रमावेसे वाटते, विविध रंगाची आणि रागतालयुक्त शृंगारिक गायनाची गोडी वाटत राहते, तो रजोगुणी आहे. टिंगल टवाळी निंदा करण्यात, वाद विवाद जिंकल्यास किस्सा गर्वाने सांगण्याची ज्या माणसाला आवड असते
हास्य विनोदात ज्या माणसाला रमावेसे वाटते तो रजोगुणी आहे. समर्थ म्हणतात, करमणुकीची विविध प्रकारची आवड असते. प्रबळ आळसाने अंग जडावते. या उपभोगामध्ये प्रचंड वेळ पैसा व्यर्थ दौडून जो गोंधळ घालतो तो रजोगुण आहे. नाटक, सिनेमातील कलावंत, बहुरूपी यांना अवलोकन करण्यात आणि त्यासाठी विविध खेळात पैसा अडकवण्यामध्ये ज्याला मज्जा वाटते तो रजोगुण आहे. समर्थ म्हणतात, उन्मादक अशा दारू, तंबाखू यांसारख्या पदार्थांची आवड असते. सतत संभोगाचा विचार करत राहतो. नीच लोकांची संगत आवडते तो रजोगुण आहे. जो माणूस चोरी करतो, लांडी लबाडी करतो, इतरांची उणीधुणी काढतो, नित्य नेमाला कंटाळतो तो रजोगुण आहे. ज्या माणसाला देवदर्शनाची लाज वाटते, पोट आणि प्रपंचासाठी आसक्तीने अपार कष्ट घेतो तो रजोगुण आहे. घोडगासी अत्यादराने देह पोसतो, एखादे उपोषण पण सहन होत नसते तो रजोगुण आहे. ज्या माणसाला जे शृंगारिक ते सारे आवडते, भक्ती वैराग्य मात्र आवडत नाही, लागवीपणाने कलेत रस घेतो तो माणूस रजोगुणी आहे. समर्थ म्हणतात, परब्रह्माविषयी तो माणूस काहीही जाणत नाही. दृश्य जगातील सर्व पदार्थाविषयी मात्र त्याला प्रेम असते, आपुलकी असते, लोभ असतो आणि त्यामुळे तो त्याच्या कर्मामुळे बऱ्याच जन्ममरणाच्या चक्रात अडकतो. तो माणूस रजोगुणी आहे. तर रजोगुण हा असा असतो, आसक्तीत गुंतल्यामुळे, लोभामुळे आपल्याला तो रजोगुण जन्म मरण्याच्या फेऱ्यात अडकवतो. प्रपंचामध्ये हा शब्बल रजोगुण दारुण दुःख आपल्याला भोगायला लावत असतो. आता हा रजोगुण सोडावा म्हणलं तर संसारामुळे तो रजोगुण काही केल्यास सुटत नाही. प्रपंचाची आसक्ती, वासना काही आपल्याला सुटत नाही. मग याला उपाय काय आहे? तर समर्थ म्हणतात, यावर उपाय हा एकच आहे आणि तो उपाय म्हणजे भगवत भक्ती. त्या परमेश्वरावर प्रीती करणे, प्रेम करणे, त्याची भक्ती करणे हा एकच उपाय आहे. जरी आवश्यक तेवढं वैराग्य आपल्याकडे नसलं तरी यथानुशक्ती त्या भगवंताचे भजन करत राहावे. आपल्या कायाने, वाचेने आणि मनाने पत्रे, पुष्पे, फळे आणि पाणी अगदी मनपूर्वक त्या ईश्वराला अर्पण करून आपणच आपल्या जीवनाचे सार्थक करावे. समर्थ म्हणतात, यथानुशक्ती अन्नदान, धनदान करून पुण्य संपादन करावे. सुख दुःखांमध्ये मात्र अनन्य भावाने त्या परब्रह्माचे चिंतन करावे. या दृश्य विश्वाच्या आदिअंती एकच देव शिल्लक उरतो आणि मध्ये तेवढी मिथ्या माया दिसून येते. म्हणून त्या परमेश्वरावर पूर्ण विश्वास ठेवावा. समर्थ म्हणतात, असे हे शबल किंवा संमिश्र रजोगुणाचे थोडक्यात वर्णन केले असून आता शुद्ध रजोगुण मात्र परमार्थापासून ते मोक्षाप्रत नेणारा असतो हे जाणून घ्यावे. शुद्ध रजोगुणाचे ओळखीचे चिन्ह समर्थांनी सत्वगुणामध्ये दाखवले आहे. रजोगुणाचे कार्य सत्वगुणामागे उभे राहिले असता तो रजोगुण त्या व्यक्तीला भगवंताच्या भक्ती मार्गाकडे नेतो. शुद्ध रजोगुणाची लक्षणे ही सत्वगुणाशी जुळती असतात असा हा रजोगुण सांगून झाला आहे. समर्थ म्हणतात, श्रोत्यांनी ते नीट अनुमान करून समजून घेतले असेलच. आता यापुढे तमोगुणाचे श्रवण करावे. इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे रजोगुण लक्षण नाम समास 5वा. जय जय रघुवीर समर्थ.